नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी. किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 23 मार्च 2026. रेग्युलर प्रमाणे शेताची कामं आपण करतच आहेत. एका ठिकाणी अपयश आलं म्हणून थांबणार नाही आणि शेतकरी कोणता का असेना, छोटा मोठा, तो थांबत नाही. तो लढतच राहतो. आपण ही तीच लढाईमध्ये भाग घेतलेला आहे. आपण प्लॉट नंबर 2 मध्ये झालेलं नुकसान दाखवलं. 1 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये हे जे नुकसान आपण दाखवलंय खरबुजांचं. आलं नाही, थांबणार नाही, पुढे चालत राहू. आता या प्लॉट 2 नंबरमध्ये आल्यानंतर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का आपण इथं वापस गंगाफळ, आमच्याकडे जळगाव जिल्ह्यात तालुक्यामध्ये गंगाफळ म्हणतात, कोणा बाकीच्या साईडमध्ये काशीफळ म्हणतात आणि इंग्लिशमध्ये पंपकिन्स म्हणतात. अंकुरचंच आपण मागवलेलं आहे. प्रमोट व्हिडिओ नाही, मला जे अवेलेबल होतं आहे तेच मी मागवतोय. पहिल्यांदा आपण 1 किलो बियाणं मागवलं होतं, ते आपलं प्लॉट नंबर 1 मध्ये लागवड झाली आहे. त्याचंही मी तुम्हाला आजची ग्रोथ दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण प्लॉट नंबर 2 मध्ये झाल्यानंतरही कॅमेरामनलाही मी सांगेल का 3 नंबरमध्ये आपण जे खरबूज लावलं होतं थोडं झूम करून दाखवा. पूर्ण वेल काढून घेतले, जे काही फळं निघालेले आहेत ते आपण काढून घेतले. मार्केटला जे जातील ते देऊन मोकळं होऊन जाऊ. वापस तिथंही आपल्याला गंगाफळ, ज्याला काशीफळ म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये पंपकिन्स म्हणतो, ते आपण लागवड करणार आहे. आजची ही लागवड दाखवायचं तात्पर्य म्हणजे आपण अंतर जे बऱ्याचशा आपल्या कॉमेंट्समध्ये आणि लोकांनी फोन केला होता की अंतर काय लावतायत सर. तर साधारणतः आपण 2-2 फुटांच्या अंतराने बी लागवड करतोय. माझ्या माता बहिणींचं काम चालूच आहे बी लागवड करायचं. रेग्युलरचेच आहेत, त्यांना सांगायचंच काम नाही. एकदा सांगितलं का ते योग्यरित्या पार पाडतात. आपली पपई पण मी दाखवायला लागेल का पपईची ग्रोथ खरंच सुंदर होत चालली आहे. आणि आपण ज्या निविष्ठा दिलेल्या आहेत त्याच्यामुळे मोसंबी जी पिवळटपणा होता तो संपूर्ण जवळजवळ 70 ते 80% पूर्ण संपलेला आहे. म्हणजे आज जी ग्रीनरी दिसल्यानंतर खरंच अंकुश पाटील सरांचं मी मनापासून आभार आणि धन्यवाद करेल का त्यांनी एवढ्या शेतकऱ्यांना कमी खर्चातल्या निविष्ठा दाखवल्या, करायला लावल्या, मार्केटमधून सामुग्री घेऊन द्या. त्याच्यामुळे आज जी ही ग्रीनरी आहे, मी कॅमेरामॅनलाही सांगेल का पूर्ण ग्रीनरी दाखवा. म्हणजे शेतात आल्यानंतर जो पिवळटपणा राहायचा जमिनीत किंवा त्या झाडांचा तो संपूर्ण निघालेला आहे. ग्रोथमध्ये नवीन पालवी खूप सुंदररित्या दिसायला लागलेली आहे. आपल्याला पपईची ही ग्रोथ खूप छान झालेली आहे. 2-2 फुटावर आपण गंगाफळ किंवा काशीफळ लागवड करतोय. पपई निरोग आहे, लाईम सल्फर आपण देतोय रेग्युलरमध्ये. आता तिकडच्या साईडला माझे 2 पंप चालू आहेत. म्हणजे आपण हे जे मल्चिंग काढल्यानंतर आपण ह्याच्यावर तणनाशकाचाही हात घेणार आहेत. भेंडीला आपण स्प्रे करतोय कारण की थोडीशी कीड दिसायला लागली होती त्याच्यामध्ये. आणि आजच्या तारखेमध्ये हे जे आपण फळ लावतोय, आज 23 तारीख आहे, साधारणतः 3 महिन्यामध्ये येतं. म्हणजे आपण मार्च, म्हणजे एप्रिल, मे आणि जून, साधारणतः जून 23 पर्यंत साधारणतः 90 दिवसामध्ये हे येतं. म्हणजे पावसाळा लागस्तोवर आपलं इथलं पीक निघून जातं. आणि गंगाफळ किंवा काशीफळ, इंग्लिशमध्ये पंपकिन्स म्हणतो, याला शेल्फ लाईफ म्हणजे टिकवण क्षमता हे 2 ते 3 व 4 महिन्यापर्यंत ते फळ, मार्केट जर कमी असलं तर तुम्ही घरात सांभाळू शकतात. इतर पिकांसारखे नाशवंत नाही आहेत. आणि आपण जी आज मोसंबीची ग्रोथ पाहतोय 12x4 मध्ये लागवड आहे आपली इथं. आपण आता आजच्या तारखेमध्ये हा प्लॉट झाला तर लगेच आपण दुसरा प्लॉट तयार करू, तिथेही लागवड करू. मला मोसंबी घडी घडी दाखवायची आहे कारण की आपण याच्यामध्ये अमिनो ॲसिड दिला आहे, फुलविक दिलेला आहे. एवढी ग्रीनरी मी लागवड केल्यापासून नव्हती. माझ्या पहिल्याही व्हिडिओमध्ये पहा का पिवळटपणा राहायचा, त्यांना पिवळटपणा जातच नव्हता. मी गाडगे साहेबांनाही चर्चा केली होती का सर पिवळटपणा जात नाहीये. पण ठीक आहे, ते सांगायचे होईल, आता होईल, ऊन येईल, हे येईल. चला, काही हरकत नाही. आजचा व्हिडिओ दाखवण्याचं मेन कारण म्हणजे आपण काय लावतोय. या जर आपल्या व्ह्युअर्स लोकांनी जर हे पंपकिन्स किंवा काशीफळ, अंकुरचं पिपो म्हणून व्हरायटी आहे, जर तुम्ही लावलेलं असेल
तर कसं उत्पन्न आलं, काय काय काळजी घेतली आपण, जेणेकरून मी घेईल, म्हणजे माझं जे खरबुजांचं नुकसान झालं ते टाळता येईल मला. तसं जनरली गंगाफळ किंवा पंपकिन्सला जास्त रोग येत नाही, प्रतिकारशक्ती चांगली राहते. तरी आपण आता वेळोवेळी या प्लॉटचे व्हिडिओ टाकत राहू. प्लॉट नंबर मी तुम्हाला 1 मध्ये घेऊन जातो, तिथली आपण परिस्थिती दाखवू तुम्हाला, का आजचं जे आपण काशीफळ किंवा गंगाफळ किंवा पंपकिन्स कशा प्रमाणे रोपा तयार झालेली आहेत ते मी तुम्हाला दाखवतो तिथं. आता आपण प्लॉट नंबर 1 मध्ये आलोय. ही आपली लागवड साधारणतः 12-13 तारखेची मोस्टली असेल, तारीख माझी लक्षात नाही. इथलं जे गंगाफळ पंपकिन्स ज्याला म्हणतो आपण, या पहिल्या व्हिडिओमध्ये तारीख असेल, माझ्या लक्षात नाही काय तारखेला आपण लावलेलं आहे, पण खूप छान उगवण झालेली आहे. मल्चिंग काढून घेतला, मोसंबीचा पिवळटपणाही निघत चाललेला आहे. रोपं दाखवायला लावतो तुम्हाला, जे आपले गंगाफळचे रोपं आज 2-2 फुटावर लावलेले आहेत. पपई पण खूप सुंदर आहे इथली पण. आणि आपण लागवड करतानाच विषय सांगितला होता, अपेक्षा आपल्याला जास्त घ्यायच्याच नाहीये. म्हणजे जवळजवळ 10,000 रोपं आपण पपईचे मागवलेले आहेत. 9,000 पपई आपली लागवड झालेली आहे. 10,000 आणल्यावर 1,000 जे रोपं होते ते आपले मोर्टॅलिटीमध्ये म्हणजे काही मेलेत झाडं, मग आपण त्याला रिप्लांटिंग करून घेतली. पपई पण खूप सुंदर आहे. प्रत्येक प्लॉटमधली पपई खरंच छान आहे. मोसंबी खूप छान डेव्हलप व्हायला लागली. या प्लॉटमध्ये पिवळटपणा जो होता तो आता निघायला लागला आहे, ग्रीनरी यायला लागलेली आहे. एकंदरीमध्ये प्लॉट हा खूप सुंदर आहे. आपल्याला इथं मेन काशीफळ जे लावलंय ते दाखवायचं होतं. पपई सुंदर आहे. भेंडी पण आपली आपण जून पण ते नेणार आहे. आता नवीन फ्लावरिंग यायला लागलेली आहे. मी झाडांची क्वालिटी दाखवायला लागेल. रोमध्ये जे आपले गंगाफळ, काशीफळ किंवा पंपकिन्स जे उगवण झालेली आहे, इथे आपण 2-2 फुटावरच लागवड केलेली आहे. नक्कीच त्याच्यामध्ये काही मरतील रोपं, आपली गॅप फिलिंगचं काम राहणार नाही भरायचं. आज या प्लॉटमधले पपई पण तुम्हाला दाखवली. आणि विषय राहिला होता का पपईमध्ये आपण लागवड करतानाच अपेक्षाच कमी ठेवलेली आहे, कारण की आपली मोसंबी आहे, पपई आहे, या हिशोबाने किती उत्पन्न येईल. तर ज्या दिवशी मी आजच्या 2 महिन्या पहिले जो व्हिडिओ बनवला त्याच्यातही एक सांगितलं होतं का एकरी आपल्याला एका झाडापासून खर्च करणार आपण साधारणतः 10 रुपयाचं रोप 20 रुपये वर्षभरामध्ये खर्च करणार आहेत. पूर्ण खर्च त्याच्यामध्ये अंकुश पाटलांनी ज्या निविष्ठा सांगितल्या आहेत तेच आपल्याला द्यायचं आहे. कृषी केंद्रांवर बाकीचं काहीच घ्यायला जायचं नाही आहे. 10 रुपयाचा रोपला 30 रुपयाचा खर्च, म्हणजे एकूण 20 रुपये खर्च असं 30 रुपयात पडणार आहे. आणि एका झाडापासून आपल्याला अपेक्षा ही 15 किलोची आपण ठेवलेली आहे. भाव जर 10 रुपयाचाही मिळाला, 150 रुपये प्रति झाड जरी जात असेल, 9,000 झाडं आहेत, आपल्याला नुकसानच येणार नाही, कारण की आपण अपेक्षाच कमी ठेवलेल्या आहेत. म्हणून जास्त आलं तर कोणत्याही शेतकऱ्याला कोणालाही आवडणारच आहे. पण असो, आपण या पद्धतीनेच कामं करतोय. व्हिडिओमध्ये आपण रेग्युलर काय काय होत राहतं याची माहिती देत राहतो. तुम्ही आवर्जून व्हिडिओ पाहतात, मला कॉमेंटच्या माध्यमातून सुझाव पण देतात, कल्पना देतात, माहिती घेतात किंवा देतात, तरी मलाही आनंद होतो. आज आपण एवढं बोलून इथंच थांबू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी जरूर दाबा, कारण की मी जी काही मेहनत किंवा तुम्ही जे मला काही मार्गदर्शन करतात याच्यामध्ये एकमेकांचा ताळमेळ बसतो. एवढंच बोलू आपण आणि आज इथंच थांबू. नमस्कार.